काय प्रकार आहे हा? कसली मुलाखत? काय चाललंय तुझं? माझं काय त्याच्यात? खरंच सांगते, बाहेर पत्रकार आलेत आणि त्यांना तुझी मुलाखत घ्यायची, म्हणजे त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तुला, म्हणून मी तुला चल म्हणते. चल. पण असे अचानक कसे आले ते? आणि आत्ता कशाबद्दल बोलायचंय त्यांना? वहिनी, आता तुझ्या पण एक लक्षात येत नाही का ग? अगं तू म्हणजे ना कशी सेलिब्रिटीज, तुझ्या तोंडून एखादं वाक्य आलं ना की ते असं स्टेटमेंट म्हणून पाहिलं जातं. तुझ्या शब्दालाही तेवढी किंमत आहे, त्यामुळे असेल कदाचित त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील. चल ना, तू चल तर आधी, तू बोल तर त्यांच्याशी प्लीज. आलो आम्ही, पटकन आलो. या ग्रॅनी आजीचं काय सीन आहे? हा, मीडिया का आली आहे? तुझी ग्रॅनी आजी मला काय सांगते का? बघूया आता काय नवीन खेळ मांडलाय. चल 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 चल. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. अरे शांत व्हा, शांत व्हा. सगळ्यांना सगळी उत्तरं मिळणार आहेत. ज्यांची तुम्ही वाट बघताय ना, त्या अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सर्वा अन्नपूर्णा देवी आलेले, आणि त्या आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. मॅडम, अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः मीडिया समोर सांगणार आहात? मॅडम, ही गोष्ट तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे का? आम्हाला येत्या 14 दिवसात अशी कोणती महत्वाची बातमी करणार आहे ज्यासाठी महाजन कुटुंब इतकं आतुर आहे? अरे नाही, तुम्हा लोकांचा ना काहीतरी गैरसमज होतोय. ही बिझनेस रिलेटेड नाहीये. ही बातमी जी आहे ती प्रॉपर्टी रिलेटेड आहे. प्रॉपर्टी? अरे काय हा विषय? काय ग? अशी काय बघतेस वहिनी? कालच म्हणाली होतीस ना तू, तुझी मोठी नात पुढच्या 15 दिवसात जर का समजा आली नाही तर तू तुझी सगळी प्रॉपर्टी, तुझी धाकटी नात अनिका महाजन तिच्या नावे करणारस, हो ना? आता एक दिवस गेलाय, 14 दिवस होईल. मीडियाला तुला तेच सांगायचं. वहिनी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. मला माहिती आहे तू दिला शब्दाला जागतेस, पण काही गोष्टी या कशा पुरावे लागतात ना, पुढे जाऊन पुरावे फार महत्वाचे असतात, म्हणून म्हटलं सांग सांग. मीडिया वाट बघ. बोल. हो मॅडम, बोला. असं काय जे येत्या 14 दिवसात आम्हाला कळणार आहे? मॅडम बोला. असं काय आहे जे संपूर्ण अन्नपूर्णा ग्रुप ऑफ बिझनेसचं भविष्य टिकणार आहे? बोला मॅडम, काही कमेंट? मॅडम सांगा. मॅडम, आम्ही वाट बघतो तुमच्या उत्तराची. सांगते. ही गोष्ट खरी आहे की माझी मोठी नात अजूनही मला सापडलेली नाही. आम्ही शोधतो तिला, पण जर पुढच्या 14 दिवसात ती सापडली नाही, या घरात आमच्या आयुष्यात परत आली नाही, तर आमची सगळी प्रॉपर्टी माझी छोटी नात अनिका राजन महाजन हिच्या नावाने केली जाईल. मॅडम, आम्हाला असं कळलंय की गेल्या 17 वर्षापासून आपण आपल्या मोठ्या नातीच्या शोधात आहात. येत्या 14 दिवसांमध्ये आपल्याला आपली नात सापडेल असं आपल्याला खरंच वाटतंय का? तसा काही सुगावा लागलाय का? आणि महत्वाचं म्हणजे जी एवढ्या वर्षापासून गायब आहे ती इतक्या वर्षानंतर हयात असेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि ती जिवंत आहे तर अजूनपर्यंत ती तुमच्यापर्यंत का पोहोचली नाही? त्याचं काही वेगळं कारण आहे का? कारण काय मला माहित नाही, पण माझी पूर्ण खात्री आहे की माझी मोठी नात जिवंत आहे, आणि माझा ठाम विश्वास आहे की ती पुढच्या 14 दिवसात इथे परत येणार, की आम्हाला सापडेल आणि या घरात ती नक्की येईल. गौरी,
गौरी, माझी खात्री आहे तू जिथे कुठे असशील ना तिथे माझे हे शब्द ऐकत असशील. माझी शपथ आहे तुला, तू तुझ्या लेकीला घेऊन परत ये. हे घर तुझी वाट बघताय गौरी. तुला जर काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साध, पण परत ये. आम्ही खूप आतुर झालो, आम्ही आसुसलो तुला बघायला. परत ये गौरी, लेकीला घेऊन परत ये. कमळे, आज गणपतीच्या मंदिरात चांगला 5चा टोकरा टाकला की नाही, त्याच्यामुळे आजचा पेपर लयच भारी गेलाय बघ. लव यू गणपती बाप्पा, आज हिश्श्या झाड असतोय. हा, हस हस, उगा माझ्या श्रद्धेची चेष्टा करायली. अगं कवळी, कवळी, प्राजक्ता, अगं काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर असं 12 का वाजलेत? नाही ते काय सांगायली या? अगं तोंड बघ आरशात, सप्पाई टेन्शन दिसाले. काय झाले? हा, ती माकडीन तिला पेपर अवघड गेला म्हणून तुला काय बोलली काय? हा, नाही ग निंगी, हे बघ, तिला आता पेपर अवघड गेला काय आणि सोप्पा गेला काय तिला काही फरक पडणार नाहीये, कारण आता ती महाजन एम्पायरची क्वीन होणार आहे. काय? प्राजक्ता, अगं काय बोलायला? काहीच कळना. हे बघ कमळे, युवानं काय तमाशा? खंबळे, अगं अन्नपूर्णा आजींची मोठी नात 15 दिवसात गावली नाही तर सगळी स्टेट त्या अनिकाच्या नावावर. हे, असं कुठं असतंय वय? खंबळे, व्हिडिओ नीट बघ. त्या कामिनी आजीच्या तोंडाकडे बघून मला असं वाटतंय की ह्यो सगळा तमाशा त्यांनीच केला असणार. का 1000 कोल्लम याला असतील तेव्हा ती कडू आजी जन्माला आली असेल. निंगे, अगं अन्नपूर्णा आजींना किती वाईट वाटलं असेल. त्यासनी जाऊन भेटायला पाहिजे का? अगं बरं, आता आपण लायब्ररीत जात होतो की नाही? तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढं लायब्ररीत जावा, मी मागणं येतो. हां, धर, ठीक आहे, आलो. आई, आई, अगं तू प्रेसवाल्यांसमोर असं का बोललीस की 14 दिवसात जर माझी मोठी नात नाही सापडली तर सगळी प्रॉपर्टी मी अनिकाच्या नावे करेन? अरे मग काय करणार होते मी? कामिनीने अचानक मला मीडियासमोर उभं केलं. हा सगळा तिचा डाव आहे हे लक्षात आलं माझ्या, पण माझा नाईलाज होता रे. का ठीक आहे ना, आता तिला शब्द दिलाय मी, हे तर खरंच आहे ना. आई, अगं त्यांनी हे का केलं हे कळतंय ना तुला? आता रागिणी आणि कामिनी यांच्याकडे आता पुरावे आहेत तुझ्या विरुद्ध, कारण तू प्रेस समोर शब्द दिलास त्यांना. असा काहीतरी वेगळं बोलून वेळ मारून न्यायची ना. राजन, वेगळं काय बोलणार होते मी? तुला माहिती मी खोटं बोलू शकत नाही. असं इकडून तिकडून फिरवून बोलणं मला जमत नाही. त्याचाच कामिनीने गैरफायदा घेतलाय. कळतंय मला सगळं, पण मी म्हणते आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आता आपण लवकरात लवकर माझ्या मोठ्या नातीला शोधायचा प्रयत्न करूया. आपल्याकडे वेळ फार कमी आहे राजन. आता दुसरं काय आहे आपल्या हातामध्ये?